एवढ्या मोठ्या पद्धतीने ते अजूनही सर्वांपर्यंत पोहोचलं नाही. आणि म्हणून त्या अवताराचं कार्य नसेल धार्मिक स्वरूपामध्ये सर्वांपर्यंत प्रगट झालेलं, पण 52 पुरुषांना विद्यादान केलं ही साधी गोष्ट आहे का? अहो, त्यांचा एक शिल्पेचा विद्यावंत उदळीनाथ ज्याला वयस्तमेनी विद्या प्राप्त होते, त्याची अपूर्ण राहिलेली विद्या स्वामी पूर्ण करतात. आणि त्याचं एवढं महत्व सांगितलं जातं की 1000 वर्षाचं आयुष्य वळीत पळीत धरल्या जाईल, अंगाला सुरकुत्या पडणार नाही आणि केस पांढरे होणार नाही, चिर तरुण तो दिसेल. श्री चक्रपाणी प्रभू हे सर्व विद्यांचे आश्रयस्थान होते, सर्व विद्यांचे माहेरघर होते. आणि म्हणून ते 100व्या वर्षी सुद्धा वयाच्या 25-27 भीतरी दिसे ऐसे वय त्यांचं होतं. आणि म्हणून कामाख्या नावाची एक हठयोगिनी जी भारतभरामध्ये भारत सुंदरी होती, भारतामध्ये प्रसिद्ध होती, हठयोगिनी होती, जिने अनेक योग्यांना तपापासून ढाळलेलं होतं, ती श्री चक्रपाणीवर महाराजांवर भाळली. का भाळली? ते जर म्हातारे असते, ते जर असे सुरकुत्या पडलेलं त्यांचं शरीर असतं आणि अत्यंत जखम आहेत असं तिला कळालं असतं तर ती कधी तिथे आली नसती. पण त्याही अवस्थेत, त्याही वयामध्ये श्री चक्रपाणी प्रभूंची सतेज अशा प्रकारची कांती होती. पूर्व अवतारामध्ये ते त्यांनी स्वीकारलं, तेच नंतरच्या अवतारामध्येही उदयनाथाला निमित्त करून स्वामींनी ते स्वीकारलं. स्वामींची सुद्धा 25-27 भीतरी दिसे ऐशी वय असंच वय होतं. ते कोण्या एखाद्या विद्येला निमित्त करून स्वीकारलं असेल, पण त्याचं कारण वेगळं होतं की अनेक जीवांचा उद्धार करा. मित्रो, परमेश्वर अवतार हे जीवांच्या उद्धारासाठी होत असतात. मग भगवान श्रीकृष्ण महाराजांचा अवतार कशासाठी झाला? केवळ दुष्टांचा नाश करण्यासाठी झाला का? साधूजनांचं रक्षण आणि दुष्टांचा नाश करण्यासाठी एवढाच अवतार झाला आहे का? त्या श्लोकामध्ये पुढचं वाक्य अत्यंत महत्वाचं आहे. धर्म संस्थापनार्थ आहे. धर्माची संस्थापना करायची तर साधूजनांचं रक्षण केल्याशिवाय आणि दुष्ट प्रवृत्तीचा नाश केल्याशिवाय धर्माची स्थापना होऊ शकत नाही. म्हणून धर्माला अत्यंत महत्व श्री गीतेने दिलेलं आहे. पण धर्माला महत्व दिलेलं आहे तो कोणता धर्म आहे? धर्म धर्म म्हणून ज्याला अर्जुन सांगत होता, भगवद्गीता जर आपण वाचली, चांगल्या प्रकारे समजून घेतली, पहिला अध्याय जर समजून उमजून वाचला तर आपल्याला असं लक्षात येईल की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला गीता नाही सांगत, तर अर्जुन भगवान गोपालकृष्णाला धर्म सांगतोय. पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन जो तथाकथित धर्म होता तो धर्म अर्जुन भगवान गोपालकृष्णाला सांगतो आहे. आणि गोपालकृष्ण महाराज निमूटपणे ते ऐकतायत. तुम्ही बोलत असला तर चुकीचं जरी असेल तरी ऐकून घेतलं पाहिजे. ही सभ्यता गोपालकृष्णाकडून शिकली पाहिजे. आपण तिथे अडवता आलं असतं त्याला, पण तो काय सांगतो ते पूर्णपणे ऐकून घेतलं गोपालकृष्णांनी. आणि नंतर त्याला पूर्णपणे जे काही सांगायचं ते सांगितल्यानंतर गोपालकृष्ण महाराजांची कुठलीच प्रतिक्रिया दिसत नाही. हे पाहिल्यानंतर त्यालाच त्याची लाज वाटायला लागली आणि मोहग्रस्त होऊन शोकाकुल होऊन विषिदंतम उदम वच विषादयुक्त होऊन तो आपलं गांडीव धनुष्य खाली टाकतो रथाच्या पार्श्वभागी आणि स्तब्ध बसून राहतो अश्रुपूर्ण नेत्रांनी. आणि मग संजय वर्णन करतो की अशा प्रकारे अश्रुपूर्ण नेत्रांनी अर्जुन बसला. आणि गोपालकृष्ण महाराज त्याला म्हणतात की काय नपुसकासारखं वागणं आणि पंडितासारखी भाषा बोलतोस. जे पंडित लोक आहेत ते कुठल्याही प्रकारे विचलित होत नाहीत. कुठलाही प्रसंग त्यांच्या जीवनात येऊ द्या ते कशानेही हतबल होत नाही. गोपालकृष्णाच्या संपूर्ण जीवनाचा जर अभ्यास केला तर गोपालकृष्ण महाराजांची हीच भूमिका आपल्याला दिसते. कृष्णाचं पाहणं वेगळं होतं आणि सर्व लोकांचं समजणं वेगळं होतं. हे आता विद्वत्रत्न सागर मुनींनी आपल्या समोर, मानस शास्त्रींनी आपल्या समोर फार सुंदरपणे मांडलेला आहे. मी भारावून गेलो होतो तुझं ऐकता ऐकता. फार सुंदर असाच एक प्रसंग मला आठवला. या ठिकाणी सुदामा दारिद्र्य होतं, गुडभर पोहे आणले, काय आणले असतील ते आणले, पण आला शरण आला. त्याला भारी भरजरी वस्त्र त्याला गोपालकृष्णांनी दिले
त्याची सुग्रास जेवणाची व्यवस्था, स्वतः त्याचे चरण प्रक्षालन केले, फार मोठं आगत स्वागत केलं. आणि जेव्हा त्याला जाण्याची ओढ लागली घरी, परमेश्वराजवळ, परमेश्वर अवताराजवळ जरी माणूस गेला तरी ते खुंट जावे माणसाला खेचून घेत असतात. सुदाम्याला काय गरज होती आता परत माघारी वाहण्याची? पण इथे गोपाळकृष्ण महाराजांच्या सान्निध्यात, द्वारकेच्या सान्निध्यात असताना सुद्धा त्याला घराची आठवण सतावू लागली की मी आलो कशासाठी? 18-20 वय दारिद्र्य आमच्याकडे आहे, कुठेतरी काहीतरी मदत मिळेल गोपाळकृष्णाची, म्हणून मी माझ्या मनाने नाही आलो, माझ्या पत्नीने बळजबरीने मला पाठवलं म्हणून मी आलो आणि इथे रममाण होऊन बसलो. ते खुंट आणि दावे माणसाला स्वस्त बसू देत नाही. म्हणून स्वामींनी सांगितलं की मोक्षाची इच्छा आणि तेव्हाच खुंट दावे सांभाळणे. तर मोक्षाची इच्छा आहे तो सोडून द्यायच्या सगळ्या गोष्टी, आणि मोक्षाची इच्छा नसेल तर मग या सुदामासारखं घरची आठवण करा, इकडे येत चला आणि तिकडे जात चला. घड्याळाच्या लंबकाप्रमाणे तो लंबक कधी इकडे होतो कधी इकडे होतो, स्थिर कधी असतच नाही. आमचे जीवन जर असं अस्थिर झालं तर मोक्ष मुक्ती हे आमच्यासाठी केवळ करमणुकीचं साधन होऊन जाईल. आमचं ते जीवन आम्हाला जगता आलं पाहिजे त्या पद्धतीचं. पण सुदामा सांसारिक असल्यामुळे त्याला जगता आलं नाही, हाही उपदेश आपल्याला याच्या चरित्रामध्ये दिसतो. पण मित्रप्रेम हे अत्यंत श्रेष्ठ प्रेम आहे. गोपाळकृष्णाने सुदामाला मित्र मानलेला आहे आणि त्या मित्राला काय देऊ आणि काय नाही असं झालंय गोपाळकृष्णाला. आणि सुदामा म्हणतो मी निघतो. गोपाळकृष्ण म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही, सांग वहिनीला आशीर्वाद सांग, तुझी आठवण काढली होती म्हणून सांग, मुलांना गोडगो पापा सांग. सांगायचं तात्पर्य सोपस्कार झाला. आणि मग गोपाळकृष्ण म्हणतात अरे तू जायला निघाला पण वाटेमध्ये चोर, दरोडेखोर, जोगऱ्यासारखे त्या काही वेळेला होते. निष्कारण तुला या वस्त्रामुळे अत्यंत धनसंपन्न श्रीमंत म्हणून पाहतील आणि तुला त्रास देतील, हे वस्त्र काढून ठेव. त्याच्या मनामध्ये फार मोठं खट्ट झालं की जे वस्त्र मी विकले असते तर काही दिवस माझी उपजीविका चालली असती, तेही वस्त्र कृष्ण काढून घेतो. मित्रत्वाच्याही प्रेमाला कुठेतरी खोट लागली. रुक्मिणीने जसं गोपाळकृष्णाला विचारलं, कृष्णाला त्याच वेळेला समजलं की आता द्वारकेचं भविष्य काही चांगलं नाही. त्याच्याही आधी गोपाळकृष्णाला समजलं. आणि म्हणून गोपाळकृष्ण महाराज सुदाम्याला म्हणतात ते काढून ठेव. म्हटले ठीक आहे ना, काढतो ना. काढून ठेवले, भरजरी वस्त्र काढून ठेवले. त्याचे ते मळालेले, फाटलेले, कुठेतरी गुंडाळून ठेवलेले वस्त्र आणायला लावले आणि ते त्याने परिधान केले आणि निघाले. आपल्या प्रिय मित्राला वाटे लावण्यासाठी गोपाळकृष्ण महाराज सुद्धा राज महाराजा बाहेर आले. बरं येतो, दंडावर प्रणाम झाला, निघाला सुदामा. मागे वळून पाहतो गोपाळकृष्णाकडे, पुढे चालतोय, डोळ्यात अश्रू आहे तरी मित्रप्रेम हे काहीतरी वेगळं असतं. ते नात्या गोत्याच्या प्रेमापेक्षा फार श्रेष्ठ असत. आणि इकडे सुदामा निघालेला आहे. पुन्हा गोपाळकृष्ण महाराज सुदामाला बोलवतात. अरे म्हटलं तुझ्या पायामध्ये किती भरजरी हे जडाव आहेत, ते पादत्राणे आहेत, याच्यामुळे तुझ्यावर लोक संशय घेतील की अरे कुठे द्वारकेमधून कोणाचे बूट ते पादत्राणे चोरून तर नाही आणले. नको नको, असाही प्रसंग तुझ्यावर येऊ नये असं मला प्रामाणिकपणे वाटतं. तो सुदामा म्हणतो काय करू, ते काढून ठेव. सुदामाने घातलेले पादत्राण सुद्धा काढून टाकले आणि सुदामा अजून जे मनात खसल्या गेला ते याला मित्र म्हणतात. जो पायातले पायतन सुद्धा काढून देतो कुठले तरी कारण सांगून. आणि सुदामा चालला आहे आणि त्या ठिकाणी रुक्मिणी असते. रुक्मिणी सुदामा फार पुढे गेल्यानंतर म्हणते तुम्ही तर फार सहृदय आहात, इतरांचं दुःख जाणणारे आहात, कोमल हृदयी आहात, आणि या तुमच्या मित्रासाठी एवढे कठोर का बनले? येऊ द्यायचं असते त्याला भरजरी वस्त्र. अगं म्हटले त्याच्याकडून कोणी लुबाडून नेले असते आणि त्याला मार दिला असता त्या वस्त्रामुळे. बरं म्हटले ठीक आहे, हे आम्ही समजू शकतो,
पण अनवाणी पायाने त्याला पाठवलं. किती कठोरता आहे तुमच्या अंतःकरणामध्ये. तेव्हा कृष्ण म्हणतात, डोळ्यात अश्रू आणून म्हणतात, रुक्मिणी काय सांगू तुला, या द्वारकेचं भविष्य फार विपरीत दिसून राहिलंय मला. आणि या साधू संतांच्या पायाने जर ही भूमी पवित्र होणार असेल, जर या लोकांच्या वृत्तीमध्ये फरक पडत असेल ही भूमी पवित्र झाल्यामुळे, तर मग सुदाम्यासारखा साधू पुरुष या जगामध्ये मला कोणी दिसत नाही, जो माझ्याजवळ राहिला पण ज्याने कधीच धनाची अपेक्षा केली नाही, जो ज्यासाठी पत्नीने पाठवलं म्हणून आला पण त्याने म्हटलं सुद्धा नाही की कृष्णा अरे तू एवढ्या राजमहालामध्ये राहतो, सुवर्णाच्या द्वारकेत राहतो आणि मी झोपडीत राहतो, आणि त्या झोपडीलाही 17 थिगडं आहेत, 18 विश्व दारिद्र्य माझ्याकडे आहे, असा मित्र म्हणून घेणं तुला शोभतं का? निदान मित्राला बरोबरीच आणलं पाहिजे ना. परंतु असं त्याने म्हटलं नाही. त्याच्यासारखा साधू पुरुष मला या विश्वात कोणी दिसला नाही, म्हणून त्याच्या पायाने माझी द्वारका पवित्र झाली पाहिजे म्हणून त्याचे पादत्राणे मी काढले. तू ज्या पद्धतीने मला समजते त्या पद्धतीने मी विचार करत नाही. आणि महापुरुषांचे विचार करण्याचे हे जे असतात संकेत हे वेगळे असतात. सर्वसामान्य लोकांचे विचार करण्याचे संकेत हे वेगळे असतात. आणि कृष्ण चरित्रामध्ये आपण कितीही ऐकलं तर ते अपूर्णच आहे, तू कुठेच पकडला जात नाही. एक महत्वाचं सांगतो की कृष्णाचं चरित्र सुद्धा लोकांच्या हितासाठी आहे, समाजात धारासाठी आहे, जीवांच्या कल्याणासाठी आहे. हे शेवट त्याने सांगितलेल्या एका वाक्यामध्ये आपल्याला कळतं. महाभारताचा शेवट झाला, द्रौपदीचे 5ही पुत्र मारले गेले आणि परीक्षिती हा उत्तरेच्या गर्भात शेवटचा पांडवाचा वंशज होता. आणि अश्वत्थाम्याने ते ब्रह्मास्त्र जे सोडलं होतं त्यामुळे त्याचाही अंत होणार होता. पण गोपालकृष्णाने परीक्षित म्हणजे चांगल्या प्रकारे रक्षित त्याला रक्षण केलं गर्भामध्ये. परंतु त्या ब्रह्मास्त्राचा व्हायचा तो परिणाम झाला, उत्तरेचा गर्भपात झाला आणि सर्व घाबरले. आता पांडवांचा वंश संपला. व्यास मुनीकडे कुंती द्रौपदी गेली, म्हणे मुनीजी काहीतरी करा. म्हटले मी काय करणार, त्या परब्रह्म परमेश्वराच्या हातात सर्व काही आहे. आणि त्या परब्रह्म परमेश्वराचा अवतार जर कोणी असेल तर तो भगवान श्रीकृष्ण आहे असं व्यास महर्षी त्या ठिकाणी सांगतात. आणि गोपालकृष्णाला बोलवलं जातं. कुंती धावा करते, द्रौपदी धावा करते, गोपालकृष्ण महाराज धावून येतात. जेव्हा जेव्हा हे धावा करतात तेव्हा तेव्हा ते धावून येतात. जेव्हा जेव्हा कोणी धावा करेल तेव्हा तेव्हा ते धावून जातात. आताही धावून आले. म्हटले काय अडचण आहे आता? म्हटले काय अडचण म्हणजे गर्भपात झाला आणि हा मृत झालेला गर्भ हा कोण जिवंत करणार तुझ्याशिवाय? व्यास महर्षी म्हणतात तुम्हीच हे करू शकता. आणि तिथे व्यासाच्या कमंडलूतलं पाणी गोपालकृष्णांनी आपल्या करतलावर घेतलं, श्रीकरावर घेतलं आणि संकल्प केला. मित्र हो, महाभारतातला हा महत्वाचा श्लोक आहे. गोपालकृष्ण स्वतःबद्दल संकल्प करतात, न मिथ्या मया पूर्वोक्ता स्वैरे स्वपी पलायन. मी जर जीवनात कधी खोटं बोललो नसेल तर, मी जर कधी जीवनात स्वैर वर्तन केलं नसेल तर, आणि मी जर जीवनात कधी युद्धातून पलायन केलं नसेल तर हा पुत्र जिवंत होईल. आणि मित्र होतो पुत्र जिवंत झाला, रडायला लागला आणि सर्व आनंदित झाले. मुलगा रडायला लागतो तेव्हा सर्व आनंदित होतात. मुलगा जेव्हा रडत नाही तेव्हा दुःखी होतात. डॉक्टरला म्हणतात डॉक्टर साहेब हा रडला नाही, हा हू चू करत नाही. डॉक्टर त्याला चपटा मारतो आणि तो रडायला लागतो तेव्हा आनंदित होतात सर्व. असंच त्या ठिकाणी झालं. परंतु एक धर्मराजा विचार करायला लागला की कृष्णा अरे खोटं बोलण्याचा तर तू उच्चांक केला, न मिथ्या, मी खोटं बोललो नसेल तर. आणि जीवनामध्ये बालपणापासून तू खोटं बोलत राहिला. माती खाल्ली तरी यशोदा तुझा कान पकडते आणि तू माती खाल्ली म्हणते तरी तू बोलता येत नव्हतं तरी मान हलवत होता की नाही मी माती नाही खाल्ली. आणि तिने जेव्हा चांगलं दरडावलं, चापट उगारली तेव्हा तू रडायला लागला. आणि तेव्हा संपूर्ण ब्रह्मांडाचं दर्शन तुझ्या श्रीमुखामध्ये तिथे झालं. पण तू खोटं बोलला का नाही, माती खाल्ली नाही म्हटलं का नाही.
आणि जीवनामध्ये असंच माखन खायचा, यशोदा विचारायची, गवळणी तक्रारी आणायच्या आणि गोपाळकृष्णांनी तोंड भरून आपलं माखन खाल्लेलं असायचं, तोंडाला ते चिपकलेलं असायचं आणि यशोदा त्याचा कान पकडायची, हात उगारायची आणि म्हणायची, कृष्णा तू माखन खाल्ले, तू लोणी खाल्लेला आहे. आणि मग कृष्ण रडून म्हणायचे की मैया मैं नाही माखन खाय. माखन खाल्लेलं असायचं तरी माखन खाल्लं नाही म्हणायचा. आणि काय काय खोटं बोललास तू, तुझा तर एक इतिहास होऊन जाईल, एक ग्रंथ होऊन जाईल खोटं बोलण्याचा. आणि खरं म्हणजे हे सांगतो मी तुला, मला हे आता संशय वाटायला लागलेले आहेत की मी जे व्रत घेतलं होतं कधीच खोटं बोलणार नाही, ते माझ्यासारख्या सत्यव्रती माणसालाही तू खोटं बोलायला लावलं, नरोवा कुंजरुवा असं म्हणायला लावलं. हे खोटं बोलणं होतं. खोटं बोलण्याचा तर तू उच्चांक गेला. हा संकल्प तुझा व्यर्थ नाही का? दुसरं स्वैर वर्तन केलं नसेल तर, आणि यापेक्षा तू म्हणतो स्वैर वर्तन केलं पाहिजे. गवळणींना छेडण्याचं काम, त्यांचे मटके फोडण्याचं काम, दहीदूत लोणी मातीत मिसळण्याचं काम तू केलं. त्यानंतर एवढंच नाही तर समजायला लागल्यानंतर त्या गोपिका नग्नपणे त्या यमुनेच्या डोहात उतरतात आणि तू त्यांच्या सर्वांचे कपडे गोळा करतो आणि कळंबावर जाऊन बसतो. यापेक्षा स्वैरवर्तन कोणतं असलं पाहिजे रे? आणि त्याही पेक्षा लोकांच्या 100 बायका आहेत, कोणाच्या 150 बायका आहेत, कोणाच्या 400 बायका आहेत आणि तुझं तर अफलातून 16,108 स्त्रिया. यापेक्षा अजून कोणतं स्वैरवर्तन असलं पाहिजे? आणि तिसरी गोष्ट तू सांगितली की मी कधीही युद्धातून पलायन केलं नसेल तर, आणि जेव्हा पहिलंच युद्ध तू केलं रथावर बसून धनुष्यबाण हातात घेऊन, त्या पहिल्याच युद्धाच्या वेळेला 17 वेळ तू पराजित केलं, पण 18व्या वेळेला कालेवन जेव्हा आणला तेव्हा तू पळाला नाहीस का? रणछोड का म्हणतात तुला? आणि लोक अभिमानाने रणछोड दास स्वतःला का म्हणून घेतात? आणि ह्या 3 समस्या धर्मराजाने जेव्हा मांडल्या तेव्हा कृष्णाने एक महत्वाचं वाक्य उच्चारलं की यद भूत हितमत्यंतम एतत् सत्यम मतम मम. जे सर्व भूत प्राणी मात्रांच्या हितासाठी असते तेच सत्य आहे हे मी मानणार आहे. स्वैरवर्तन केलं असेल ते माझ्या विषय उपभोगाच्या काम वासनेने नाही तर ते त्यांच्या कल्याणासाठी केलं. मी 16,100 स्त्रियांबरोबर लग्न लावलं असेल, मला काही कामोपभोगाची इच्छा नाहीये, कुठेच माझं मन गुंतलेलं नाही, पण त्यांची अपेक्षा होती, त्यांचं पुनर्वसन मला करायचं होतं. कृष्णाच्या चरित्रातून आज पतित झाल्या स्त्रियांचं पुनर्वसन कसं करावं हा धडा घेण्यासारखा आहे मित्र. एखादी बलात्कारित स्त्री, तरुणी, मुलगी, तिच्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलतो. त्यांनी कृष्ण चरित्र वाचावं. भगवान कृष्णांनी त्या समग्र स्त्रियांचं पुनर्वसन केलं. त्या सामूहिक रूपाने इथे या समुद्राच्या काठावर गोपाळकृष्णांनी आम्हाला सोडवलं. पण आता आम्हाला कोण सांभाळ करत नाही, वडील सांभाळत नाही, पती सांभाळत नाही, आम्हाला आत्महत्या वांचून गत्यंतर नाही. आणि म्हणून या समुद्रावर त्या सामूहिक आत्महत्या करायला आल्या. आणि शेवटी गोपाळकृष्णाचा त्यांनी धावा केला की तुझ्या नावाने आम्ही आत्महत्या करतो. तू आम्हाला मुक्त केलं पण जीवन जगण्याची कला शिकवली नाही, जीवन कसं जगावं याचं ज्ञान तू आम्हाला दिलं नाही. तेव्हा कृष्ण धावून गेले आणि म्हणाले आत्महत्या करणं हे सर्व पापामध्ये महापाप आहे, हे कोणीही करू नये. इतर पापामध्ये काहीतरी सवलती आहेत, प्रत्येक ठिकाणी सवलती असतात, इतर पापामध्ये काहीतरी सवलती असतात, पण या आत्महत्येमध्ये किंवा दुसऱ्याच्या आत्म्याचा घात करण्यामध्ये कुठलीही सवलत नाही. आमच्या स्वामींनी सांगितलं आहे आत्मघातकी अशी कौनी ठावो नाही नाही का. तो आत्मघात करतो त्याला कुठेही ठाव ठिकाणा नाही, म्हणून आम्ही आत्मघात करत नाही. नाहीतर एका भजनामध्ये त्याने म्हटलेलं आहे कवीने, मला वेळ लागला नाही आत्मघात करायला तुझ्यासाठी, पण आत्मघात झाल्यानंतर कुठेच ठाव ठिकाणा नाही तर तू तरी ठिकाणा कसा दिसेल मला. म्हणून मी जगतो आहे, तुझ्या नावावर जगतो आहे आणि त्याच्या नावावर जगायचं. इथलं सारं संपलं तरी चालेल, सर्वांनी सोडलं तरी चालेल, पण त्याने मला सोडलं नाही तर आणि मी त्याला सोडलं नाही तर माझं कल्याण त्यामध्ये आहे हा भाव प्रत्येकाने समजून घेतला पाहिजे. आणि म्हणून त्या बायांना, त्या स्त्रियांना
गोपालकृष्ण महाराज म्हणतो आत्महत्या करू नको. मग म्हटलं आमचा सांभाळ कोण करणार? म्हटलं मी आहे ना, मी सांभाळ करतो. मै हूं ना, असा मै हूं ना म्हणणारा पाहिजे गोपालकृष्ण महाराज. नाही तर याच्यावर असं पिक्चर निघालेलं आहे आणि एकमेकाला मै हूं ना म्हणण्याचं आणा भाका करणारे अनेक आहेत आणि काही दिवस गेले की विसरून जातात. गोपालकृष्ण मी आहे ना. पण त्या स्त्रियाही चलाक होत्या. त्या म्हटलं तुझ्या जवळ आम्ही तुमच्या म्हणजे रखेल असल्याप्रमाणे राहायचं का? ठेवलेल्या बाळा म्हणून राहायचं का? जर आम्हाला सांभाळायचं असेल तर आमच्या बरोबर तू तुझ्या 8 पट्ट राण्यांसारखं आमच्या बरोबरी लग्न कर. आणि त्यामुळे त्यांच्या प्रार्थनेमुळे त्यांच्या अपेक्षेमुळे गोपालकृष्ण महाराजांनी या समुद्राच्या काठी देवा ब्राह्मणाच्या साक्षीने आणि असं म्हणतात रुक्मिणी स्वरामध्ये काव्य येतं की अत्रि ऋषी अनुसया माता दत्तात्रय प्रभू सह तिथे आले होते. सांगायचं तात्पर्य ते जर आले असतील तर सर्व अवताराचा संबंध इथे आला आहे असं आपल्याला म्हणते. पण नसतील आले तरी काही फरक नाही पडत. या द्वारकेच्या महत्वामध्ये कुठल्याही प्रकारे फरक पडत नाही. तर स्वैरवर्तन मी केलं नाही, त्यांचं पुनर्वसन मी केलं, त्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण मी केला. आणि आता प्रत्येक नारदाला त्यांनी दाखवून दिला. वेळ फार कमी आहे. या कथा मी आपल्याला सांगत नाही, त्या कथा तुम्हाला माहिती आहे. नारदाची नारदी याच ठिकाणी झाली. सांगायचं तात्पर्य आणि पलायन म्हणशील तर मी पलायन नाही केलं. काल यवनासाठी राखून ठेवलेलं शस्त्र, मुचकुंद रूपी शस्त्र मी वापरण्यासाठी त्या गुहेमध्ये पळालो आणि मुचकुंद रूपी शस्त्राने काल यवनाचा घात केला. याला तुम्ही पलायन समजता का? याला तुम्ही स्वैराचार समजता का? याला तुम्ही खोटं बोलणं समजता का? हे समजून घेण्याची तुमची दृष्टी बदलली पाहिजे, तर सर्व काही ठीक होईल. किंवा कृष्णाकडे पाहताना किंवा सर्वच अवताराकडे पाहताना किंवा एखाद्या साधूकडे पाहताना, एखाद्या ज्ञानी पुरुषाकडे पाहताना, एखाद्या महापुरुषाकडे पाहताना बाबांसारख्या आपल्या विचारांनी त्यांना तोलायचं नसतं. त्यांचे विचार आपल्याला समजून घ्यायचे असतात आणि ते आपण या चिंतनीच्या रूपाने समजून घेता. खरंच आपण फार भाग्यवान आहात. बाबांनी मला या ठिकाणी बोलवलं आणि फार मोठा सन्मान मला प्राप्त करून दिला. याबद्दल त्यांना मी फार फार धन्यवाद देतो. फार फार दंडवत प्रणाम करतो, शतशः वंदन करतो आणि सर्व साधारणवंतांच्या श्री आपल्या चरण कमळी नतमस्तक होऊन दंडवत प्रणाम करतो आणि लांबलेले विचार इथेच थांबवतो.